आमच्या मम्मीने काल मला गाईत जाऊन इनो आणायला लावला आणि तो कायासाठी तर ह्याच्यासाठी तर रामकृष्ण हरी मंडळी. तर आमच्या कैऱ्यांना काढून त्यांचं आंब पण झालं तरी बाई त्यांच्या कैरीला अजून बाट नाही आलं. ह्या आंब्याची जात तरी कोणती आहे की जी उन्हाळ्यात नाही तर पावसाळ्यात येते ते तर मला काही माहित नाही. पण ह्यो आंबा इतका रॉयल की त्याला उतरवायला एक दोन नाही तर तब्बल 5 गडी उभे आहे. म्हणून म्हणलो आपण तिथून आता गैरहजर व्हायला पाहिजे आणि डायरेक्ट आपल्या घरी जायला पाहिजे. घरी जात असताना मला चुलीच्या पाण्यावरती राखण बसलेली हिंदवी बाई दिसली आणि घरी आज मामा इडली केली तर असं म्हणत ती गालात हसली. तिला म्हणलो मला ही गोष्ट काल रात्रीच कळली होती कारण की मम्मीने मला दुकानातून ही गोष्ट आणायला लावली होती. इनो कंपनीवाल्यांना स्वप्नात पण वाटलं नसन की भारतातल्या बाया त्याच्या शक्तीचा वापर इडली केक फुगाय करता करते. मग तुमच्या इथं पण इनोच्या शक्तीचा असा गैरवापर होतो का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर मी यांच्या पंक्तीला लागून गपचूप इडली खातो नाही तर शेवट राहिलो म्हणून मला सांबार भात खायला लागेल. तशी आमची मम्मी सगळ्याच गोष्टी लय ब्रँड करते हो पण आजचं सांबार लयच भारी झालतं आणि ते कायामुळं तर त्याच्या शेवगा नव्हता म्हणून. मग आता मी बाकी का लक्ष न देता इडली सांबारावरती ताव देतो आणि तुम्हाला इडली आवडते का नाही ते